नमस्कार, कोमलका किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गवार शेंगाची भाजी। तर मी घेतलेले आहे पाव किलो गवार शेंगा। त्याला आपण असे बारीक कट करून घ्यायचे आहे। बारीक कट करून झाल्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे। मी असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगा टाकून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आपल्याला स्वच्छ धुवून घेण्यानंतर एक भगोना घ्यायचा आहे। भगोन्यामध्ये आपल्याला शेंगा धुतलेल्या टाकून द्यायच्या आहे। हे बघा, मी शेंगा धुवून घेत आहे। माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। मी नवीन असल्यामुळे माझे चॅनल हे बघा, मी शेंगा धुवून घेतलेले आहे। मी कढई ठेवलेली आहे गरम कराय। त्याच्यामध्ये 4 चमच तेल टाकत आहे। भाजी करायला सुरू करूया आपण। हे बघा, मी कढई ठेवलेली आहे शेगडीवर। त्यानंतर मी 4 चमच तेल टाकलेले आहे। तेल गरम होत आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मोहरी, जीरा, मोहरी 1 चम्मच, जीरा 1 चम्मच। माझ्याकडे छोटा चम्मच आहे, त्याच्याने तुम्ही तुमचा जो मोठा चम्मच असेल तुम्ही अर्धा चम्मच टाका। हे बघा, मी शेंगा धुवून टाकलेले आहे याच्यामध्ये। याला परतून घेऊया आपण। छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे जे शेंगा आपण तेलात टाकलेले आहे ते भाजल्या जातात तेलामध्ये। आता आपल्याला 2 मिनिटासाठी याचं जे पाणी आपण धुतलेलं आहे ते पूर्ण याच्यामध्ये खेचून जातं। त्याच्यावर झाकण आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हे असं परतून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी आता आपली वाफ निघालेली आहे। पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे। हे बघा, सुक्या झालेली आहे। ते तेल पण सुटलेलं आहे साईडला। हे बघा, तेल साईडला पूर्ण सुटलेले आहे। याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहे। हे बघा, मी 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे। हळद अर्धा चम्मच। हे धनिया पावडर टाकत आहे। हे बघा, मी एक घरकुल मसाल्याची पुडी घेतलेली आहे। माझ्या घरचा मसाला संपलेला आहे। आम्ही जे घरी बनवतो ते मसाला संपलेला आहे। मी दुकानावर 1 रुपयाची घरकुल मसाल्याची पुडी आणायला आणली आहे। आपल्या दुकानावर, आपल्या गलीमध्ये कोणतं बी दुकान आहे त्याच्यावर मिळून जाते हे मसाल्याची पुडी। त्यानंतर मी स्वादानुसार मीठ टाकत आहे याच्यामध्ये। तुमच्याकडे कोणता बी गरम मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता। हे बघा, मी परतून घेत आहे याला। यानंतर हे बघा, मी कोथिंबीर टाकलेली आहे वरून थोडीशी। आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं। याच्यानंतर आपल्याला 1 गिलास पाणी टाकायचं आहे। मी तांब्यामध्ये घेतलेले आहे। बघा, मी अर्धाच तांब्या टाकलेले आहे पाणी। हे बघा, हे लवकर शिजल्या जातात शेंगा। आपल्याला जास्त पाणी टाकायचे नाही। तुम्हाला जर पातळ करायची आहे भाजी तर तुम्ही पाणी जास्त 1 तांब्या टाकू शकता। मी थोडी सुकी बनवणार आहे। हे बघा, मी झाकण झाकून 1 उकळी येऊ दिलेली आहे। त्यानंतर मी गॅस कमी करणार आहे। आपल्याला कमी गॅसवर याला वाफ शिजू द्यायचं आहे। हे बघा, आपली भाजी शिजली का बघूया। हे बघा, भाजी आपली शिजून झालेली आहे, नरम पडलेली आहे। यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। हे बघा, शेंगदाणे असे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड नाही तर खलबत्त्यात कुटून पण घेऊ शकता छान प्रकाराने। हे बघा, भाजून तुम्ही शेंगदाण्याचं कूट करून ठेवू शकता एका डब्यामध्ये। हे बघा, मी 1 चम्मच याच्या 1 वाफ येऊ देऊया झाकण झाकून।
2 मिनिटासाठी. हे बघा वाफ निघालेली आहे. बघा भाजी आपली किती छान झालेली आहे. याला तेल पण सुटलेलं आहे छान. ही भाजी इतकी छान लागते. आपल्याला जास्त शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं आहे. ते खूप शेंगदाणे लागतात. एकच चम्मच टाकायचा आहे. मी मोठ्या चमच्यानं 1 चम्मच टाकलेला आहे. हे बघा किती छान झालेली आहे. सुकी जास्त पातळही नाही, जास्त घट्टबी नाही. हे बघा माझी भाजी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्हाला. माझी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.